दलितांनो, तुम्ही देशात राहा किंवा विदेशात जा, तुम्ही पूर्वेला जा किंवा पश्चिमेला जा, तुम्ही दक्षिणेला जा किंवा तुम्ही उत्तरेला जा, तुम्ही ईशान्य नैऋत्य कुठल्याही दिशेला जा, तुम्हाला जातीचा शत्रू आडवा येईलच. आणि असाच जातीचा शत्रू आडवा आलाय आपल्या देशातील म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील दलित समाजातील प्रेम बिराडे यांना. प्रेम बिराडे हे लंडनच्या किंवा इंग्लंडच्या ससेक्स युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि तिथे त्यांना नोकरीही लागली होती. परंतु जी कागदोपत्रांची जी पडताळणी असते त्यासाठी त्या कंपनीने पुण्यामधील मॉडर्न कॉलेज ऑफ सायन्स आर्ट्स अँड कॉमर्स या कॉलेजला विचारपूस केली. परंतु प्रेम बिराडे यांच्या जातीवरून प्रेम बिराडे यांचं जे काही शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे हे सांगण्यात मनाई केली. तर मित्रांनो, नेमका प्रकार काय झाला हे प्रेम बिराडे यांनी सांगितलेलं आहे. लंडनहून जय भीम सगळ्यांना. माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर उभो आहे. आयडी कार्ड परत करायला चाललोय. का तर म्हणजे नोकरी गेली. कोणामुळे? पुण्याच्या कॉलेजमुळे. या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का. त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला 2 लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते. मग यावेळेस तिने का नाही सांगितलं? कारण नकोय ना, आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला. हे फक्त आयडी कार्ड किंवा हे फक्त नोकरी नव्हती. हे माझ्या परिवाराचा, माझ्या शिक्षकांचा, माझ्या समाजाचा, सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता. मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली. मला बाबासाहेबांचं वाक्य आठवतं की शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे. अशी शंका व्यक्त केली जाते की मॉडर्न कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट ह्या कॉलेजच्या प्राचार्य पदावर भाजपा युवा मोर्चाच्या निवेदिता एकबोटे या कार्यरत आहेत आणि यांच्यामुळेच प्रेम बिराडे यांना नोकरी गमवावी लागली असावी. मित्रांनो, जर असं असेल तर या निवेदिता एकबोटे यांचा मी जाहीर निषेध करतो आणि प्रेम बिराडे यांनी सांगितलंय की आता पुढचा प्रवास हा केवळ समाजासाठी. मी प्रेम बिराडे यांच्या सोबत आहे आणि नेहमी त्यांच्या सोबत राहीन. प्रेम बिराडे यांच्या संघर्षाला किंवा त्यांच्या जज्ब्याला आणि त्यांच्या सर्वच प्रगतीला माझा क्रांतिकारी जय भीम.